नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे सध्या आपण डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी तयारी करतो आहोत. तुम्ही खूप छान अभ्यास करता आहे, माझे व्हिडिओ पण छान बघतायत, तर असेच ते बघत राहा. तुम्हाला काहीही डाऊट असेल तर इथे माझा व्हॉट्सअप नंबर मी शेअर केला आहे, तिथे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. एखादा धडा जरी समजावून हवा असेल, एखादी कन्सेप्ट समजत नसेल तरी तुम्ही मला विचारू शकता. आपण ऑनलाईन सेशनच्या थ्रू तुमचे डाऊट सोडवू शकतो. त्यामुळे आपण ऑनलाईन थ्रू भेटू शकतो आणि एकमेकांशी बोलू शकतो. तर चला आज आपण प्रश्न सोडवतोय गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमधून घेतलेला. खूप मोठा प्रश्न दिसतोय ना. असे मोठे प्रश्न जे असतात ते खूप सोपे असतात, नेहमी लक्षात ठेवा. कारण इथे बऱ्याच गोष्टी भरायच्या आहेत. सगळ्या गोष्टी जरी आठवत नसल्या तरी एखाद दोन गोष्टी आठवतात आणि त्याच्यावरनं आपण उत्तर काढू शकतो. ठीक आहे, त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, मोठा प्रश्न असला की लगेच काय काय बघायला जायचं, अजिबात त्या प्रश्नापासून दूर पळायचं नाही. हा प्रश्न पहा काय म्हणतोय. वनस्पती आणि प्राणी यांच्या श्वसनासंबंधी पुढील ओघ तक्त्यामधील PQRS साठी योग्य पर्याय निवडा. तर श्वसन वनस्पती पण करतात, प्राणी पण करतात. वनस्पती श्वसनासाठी कुठला अवयव वापरतात हे इथे आपल्याला माहिती पाहिजे. पी लिहिलं ना इथे. तर बघा इकडे वेगळे वेगळे ऑप्शन्स आहेत. तर पर्णरंध्र आठवलं, पर्णरंध्रांच्या थ्रू वनस्पती श्वसन करतात. त्यातनंच कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन आत बाहेर करतात आणि पाणी पाण्याच्या वाफेद्वारे बाहेर टाकलं जातं. ओके नाही. तर इथं पर्णरंध्र. क्यू बघा काय, इथे प्राणी आहे, प्राण्यांमध्ये क्यू आहे आणि कल्ल्याद्वारे तो श्वसन करतो. आपण छोटे असताना शिकलेलो आहे, कल्ल्याद्वारे कोण श्वसन करतं? मासा. ओके नाही. त्यामुळे इथे मासा येणार. मग पुढचं बघा बरं, आता उलट बघायचं. इथे जे आर दिलेलं आहे श्वासनलिका, ते झुरळासाठी बरोबर आहे का? तर बरोबर आहे. आणि एस जे दिले ते साप आहे, ते साप म्हणजे फुफ्फुस, म्हणजे साप फुफ्फुसांनी श्वसन करतो का? तर करतो. म्हणजे काय होईल? पर्याय बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. ठीक आहे, होईल ना. तर अशा प्रकारे PQRS आपल्याला मिळाले इथे. पर्णरंध्र वनस्पतीसाठी, मासा कल्ल्याद्वारे, श्वासनलिका झुरळांसाठी आणि साप जो आहे तो फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. पर्याय बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. असंच मगाशी आपण म्हणलो तसं अजिबात मोठे प्रश्न सोडायचे नाही आहेत, आपल्याला सोडवायचेच आहेत. आणि छान अभ्यास करा, अजून भरपूर वेळ आहे. प्रश्न सोडवत राहा, वाचत राहा, 4थी 5वीची पुस्तकं पण वाचत राहा. ठीक आहे. आणि काही डाऊट असेल तर मी आहे तुमचे डाऊट सोडवायला. नक्की मला संपर्क करा. याच्यासोबतच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल द बेस्ट. Thanks for watching.